नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठीच्या पुस्तकातील भांड्यांच्या दुनियेत हा पाठ अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती समृद्ध व्हावी म्हणून निर्जीव वस्तूंचे मानवीकरण केलेले आहे। पूर्वीच्या काळी कोणती भांडी वापरली गेली? आजच्या काळात कोणती भांडी वापरली जातात? पूर्वीपासून आजपर्यंत भांड्यांमध्ये झालेले बदल यांची माहिती भांड्यांच्याच तोंडून या पाठात सांगितली गेलेली आहे। भांडी हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे। अविभाज्य म्हणजेच अलग न करता येणारे। धान्य साठवणे, अन्न शिजवणे, अन्न सेवन करणे इत्यादींसाठी भांड्याचा वापर हा फार पूर्वीपासून होत आहे। माणसांची गरज व त्या काळात उपलब्ध साधनसामुग्री यानुसार भांडी तयार होत गेली, किंबहुना होत आहेत। भांड्यांच्या स्वरूपातील बदलांचा हा प्रवास भांडी स्वतः मुलांना सांगत आहेत। आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया। उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व आदिती आजी आजोबांकडे गावी पोहोचले। तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती। आता काय, मुलांची नुसती धमाल। आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा। उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही। दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची। अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती। माधववर राज्य होते। आदिती कोठीच्या खोलीत लपायला गेली। कोठीची खोली म्हणजे तळघरामध्ये असणारी धान्य साठवण्याची खोली। तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले। तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते। हे काय आहे असं मनाशीच पुटपुटत तिने आपल्या भावंडांना कोठीच्या खोलीत बोलावले अन जाते दाखवले। त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मित हास्य केले। स्मित हास्य म्हणजे थोडेसे गालातल्या गालात हसणे। जाते मुलांशी बोलू लागले। जाते म्हणाले, काय मुलांनो, ओळखलं का मला? मी जातं। या ठिकाणी निर्जीव वस्तूंचं मानवीकरण केलेलं असल्यामुळे निर्जीव वस्तू बोलते आहे असे समजून संवाद साधला गेलेला आहे। अरुण म्हणाला, तू इथे काय करतोस? जाते म्हणाले, काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाचे हळद दळण्यासाठीच उपयोग करतात आणि नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात। आता लग्नाची हळद दळणे म्हणजे काय तर भारतीय संस्कृतीमध्ये लग्न सोहळ्याच्या आदल्या दिवशी वधूवरांना हळद लावण्याचा कार्यक्रम केला जातो। या कार्यक्रमाला घरातील जवळची मंडळी आवर्जून हजेरी लावतात। या कार्यक्रमासाठी वापरली जाणारी हळद ही जात्यावरती हळकुंडे दळून तयार केलेली असते आणि फक्त याच कार्यासाठी माझा वापर केला जातो आणि नंतर मला एका कोपऱ्यात ठेवून दिले जाते, अशी व्यथा जात्याने मांडलेली आहे। जाते पुढे म्हणाले की आता काय, माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरामध्ये विराजमान झालेले आहेत। सगळे सोयरे म्हणजे नातेवाईक आणि विराजमान होणे म्हणजे स्थानापन्न होणे। अदिती म्हणाली, तुझे मित्र सगळे सोयरे कोण ते आम्हाला नाही समजलं। जाते म्हणाले, तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल? त्या तळघरामध्ये असणाऱ्या दगडी पाटा, सुरई, खलबत्ता, काटवट, उखळ या वस्तू व इतर काही भांडी होती। या सर्वांना उद्देशून जाते म्हणाले, सांगूया का आपण यांना आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती? कोठीमध्ये असणारी सर्व जुन्या प्रकारची भांडी यांनी माना डोलावल्या। माना डोलावणे म्हणजे होकार देणे। जात्याला उद्देशून दगडी पाटा म्हणाला, थांब,
मी सांगतो त्यांना आपला इतिहास. आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अरुण, अदिती, माधव, मंदा आणि प्रशांत यांना उद्देशून दगडी पाटा म्हणतो, बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी तयार केली. यानंतर मानवाने ताटल्या, वाडगे, पराती तयार केल्या. परात म्हणजेच पितळेचे मोठे ताट. यानंतर मानवाने रांजण, घडे अशी नित्य उपयोगी भांडी बनवली. नित्य उपयोगी म्हणजे नेहमी उपयोगात येणारी. रांजण म्हणजे उभट, गोल, मोठे मडके. अरुण आणि अदितीनंतर माधवही चर्चेमध्ये भाग घेतो व म्हणतो, अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो. छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो. दही लावणे म्हणजे दुधापासून दही तयार करणे. ज्या भांड्यामध्ये दही करायचे आहे त्या भांड्यात कोमट म्हणजे थोडेसे गरम दूध घेतात व त्यामध्ये 1-2 चमचे दही, त्याला विरजण असे म्हणतात, ते टाकतात. हीच प्रक्रिया छोट्या मडक्यात केली जाते, त्याला दही लावणे असे म्हणतात. मडक्यामध्ये ही प्रक्रिया केल्यामुळे दुसऱ्या दिवशी अधिक चांगले व घट्ट आणि स्वादिष्ट दही तयार होते. माधव आपली शंका विचारतो, पण काय रे, मानवानं फक्त मातीचीच भांडी बनवली का, असा प्रश्न तो जात्याला विचारतो. माधवने जात्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र सुरई देते. सुरई म्हणते, नाही, तसं नाही. मातीच्या भांड्याबरोबरच दगडी, लाकडी, चामड्याची भांडीही मानवानं तयार केली. तुम्ही चामडी, बुदले, वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का? बुदले म्हणजे उभा, मध्ये फुगीर असलेला गडू, आणि तुंबा म्हणजे भोपळ्याचा गर काढून बनवलेलं पोकळ, पसरट, गोल भांडे. मातीची भांडी जसं मडके, रांजण इत्यादी. लाकडापासूनही काही भांडी बनवलेली होती, ज्याप्रमाणे काटवट, लाकडाची उखळी, चामड्यापासून बनवलेली भांडी, उदाहरणार्थ बुदले, पखाली इत्यादी. चिनी मातीपासूनही काही भांडी बनवलेली होती, उदाहरणार्थ किटली, सुरई. तांब्याच्या धातूपासून काही भांडी बनवलेली होती, ज्याप्रमाणे हंडा, घंगाळं. काचेची काही भांडी आहेत, ज्याप्रमाणे काचेचा ग्लास, काचेचा कप. नॉनस्टिकची काही भांडी आहेत. नॉनस्टिक म्हणजे पदार्थ न चिकटणारी भांडी. नॉनस्टिकचा तवा, नॉनस्टिकची कढई. अरुण, अदिती आणि माधवनंतर मंदाही चर्चेमध्ये सहभाग घेते आणि मंदा म्हणते, हो हो, मी आंतरजालावर अशा भांड्यांची खूप चित्र पाहिली आहेत. अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात, हेही मी वाचलेलं आहे. जाते, दगडी पाटा, सुरई यांच्यानंतर खलबत्ताही चर्चेमध्ये सहभाग घेतो आणि सर्व मुलांना उद्देशून म्हणतो, मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काटवट पहा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पिठं मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागामध्ये काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. खलबत्त्यानं काटवटीबद्दल एवढी माहिती सांगितल्यानंतर काटवट ही न राहून बोलू लागली. काटवट म्हणते, अगं मंदा, तुला आठवतं का, तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धने असं काहीबाही कुटण्यासाठी उखळाचा वापर करायची. उखळ म्हणजे धान्य कांडण्याचे दगडी जाड साधन. तसेच आजी धान्य कांडण्यासाठी मुसळाचा वापर करायची. मुसळ म्हणजे धान्य कांडण्याचे लाकडी साधन. तसेच आजी
दगडी खल किंवा खलबत्ताही वापरायची. खलबत्ता म्हणजे कुटण्यासाठीचं दगडी साधन. तसेच आजी पाटा वरवंटा पण वापरायची. पाटा वरवंटा म्हणजे पसरट टाकी लावलेला सपाट दगड. काटवट म्हणते, आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उकळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसतंय? लावला मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो अन श्रमही वाचतात. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जात्यावर धान्याचं पीठ दळायच्या, धान्य पाखडायच्या, सूप असायचं. सूप म्हणजे धान्य पाखडण्याचे साधन. मंदा म्हणते, हे सगळं खरं आहे, पण आज ही सर्व कामं करायला वेळ कोणाकडे आहे? जाते म्हणते, मातीच्या व लाकडाच्या भांड्यापाठोपाठ माणसानं तांब, लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला. पण या धातूंच्या शोधामुळे भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का. प्रगल्भ होणे म्हणजे जाणकार होणे. सुरुवातीला जात्याला तू इथे काय करतोस असा प्रश्न विचारणारा अरुण पुन्हा एक प्रश्न जातेभाऊलाच विचारतोय. म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठीच या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला असंच तुला म्हणायचंय का? पण जातेभाऊ, आम्ही लोखंड आणि तांब या धातूंच्या भांड्याबरोबरच चांदीची देखील भांडी पाहिली आहेत. विविध धातूंची माहिती सांगताना जाते म्हणाले की लोखंडापासून फक्त भांडीच नाही तर पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दारं, खिडक्या, मोठे दरवाजे यासारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर लोखंडापासून भांडीही बनवली गेली. स्वयंपाकासाठी लोखंडाची कढई, स्वयंपाकासाठी लोखंडाचा तवा यासारख्या भांड्यांचा वापरही तुम्ही पाहिलेला आहे. धातूंबद्दल अधिक माहिती सांगताना जातेभाऊ म्हणाले की तांबा आणि लोखंड या धातूंच्या जोडीलाच चांदी आणि शिसं या धातूंचा देखील वापर सुरू झाला. धातूंच्या पाठोपाठ काचेपासून सुद्धा वस्तू बनू लागल्या. तांब आणि चांदी या दोन धातूला पर्याय म्हणून संमिश्र धातू, पितळ, कासे यापासून देखील भांडी बनवली जाऊ लागली. एवढा वेळ शांत असलेला, सर्वांची चर्चा मन लावून ऐकत असलेला प्रशांतच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली व तो म्हणाला, मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली? प्रशांतने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुरई म्हणाली की पितळी व तांब्यांच्या भांड्यांची जागा ही ॲल्युमिनियम आणि हिंडालियम व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलचीच भांडी बघायला मिळतात. ॲल्युमिनियम आणि हिंडालियम ही धातूंची नावे आहेत. तर स्टेनलेस स्टील म्हणजे लोखंडावर प्रक्रिया करून बनवलेला गंज न पकडणारा धातू आहे. पूर्वीच्या काळापासून माणसाने कोणत्या भांड्यांचा वापर केला हे सांगताना जातेभाऊ म्हणतात की पूर्वी आंघोळीसाठी गंगाळं, पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले, हंडा असायचा. पण आता सर्रास प्लॅस्टिकच्या बादल्या आणि टब दिसतात. सर्रास म्हणजे नेहमी. गंगाळं म्हणजे गोल, पसरट, मोठ्या तोंडाचं आणि बाजूला कडी असलेले पाणी तापवण्याचे भांडे. आणि बंब म्हणजे सुद्धा पाणी तापवण्याचं पूर्वीचं साधन. यानंतर अरुण जातेभाऊला विचारतो, काय रे जातेभाऊ, जेवणाच्या पंक्तीत ताट म्हणून पूर्वी केळीचं पान वापरायचे. त्यानंतर झाडाची मोठी पाने काडीनं एकत्र टोचून तयार केलेली गोल पत्रावळी वापरायचे. जेवण करताना वाटी म्हणून पानांना काडीने जोडून तयार केलेले द्रोण वापरायचे. पूर्वीच्या काळचे लोक जेवण करण्याच्या अगोदर हात धुण्यासाठी आणि जेवण झाल्यानंतर हात धुण्यासाठी तस्त वापरायचे, होय ना? हे सगळं ऐकल्यानंतर जातेभाऊ म्हणाले,
अरुण, तुला बरंच माहिती आहे की गाई म्हशीच्या दुधासाठी कासंडी किंवा चरबी, ताकासाठी कावळा, लोण्याचा वाडगा या वस्तूसुद्धा वापरल्या जायच्या. यामध्ये कासंडी, चरबी, कावळा, वाडगा हे दूध व दुधाचे पदार्थ साठवण्यासाठीची भांडी आहेत. पूर्वीच्या काळीची भांडी सांगताना जातेभाऊ म्हणाले, पूर्वी तुपाची बुदली, बुडकुली, ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरामध्ये वावरत असायची. यामध्ये बुडकुली, ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा म्हणजे लाकडी व धातूचे वेगवेगळ्या आकाराचे चमचे आहेत. आता स्वयंपाकघरांमध्ये गॅसच्या शेगडीचाच मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे चूल आणि त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाण खूपच कमी झालेले आहे. यानंतर मंदाला एक शंका निर्माण झाली. मंदा म्हणाली, पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का? या मंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना उखळ म्हणाले की नाही, तसं नाही. या धातूंच्या शोधामुळं मातीची भांडी बनवणं बंद झालं असं मुळीच नाही. उलट आज भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे साहित्य संस्कृतीचा पाया मानला जातो. मातींच्या भांड्यामध्ये कसा बदल होत गेला हे सांगताना जातेभाऊ म्हणाले की आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरेमिक्स यांचा वापर करून विविध भांडी आणि वस्तू तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये झाकणाच्या भांड्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. सिरेमिक्स म्हणजेच चिनी मातीची भांडी. विविध रंगांच्या आणि विविध आकारांच्या किटल्या, त्यावर केलेलं नक्षीकाम, तसेच विविध धातूंनी बनवलेल्या रत्नजडित सुरया, त्यांच्यावर केलेलं कलात्मक काम या गोष्टी भांड्यांमध्ये आता येऊ लागलेल्या आहेत, असे जातेभाऊंनी सर्वांना समजावून सांगितले. जातेभाऊंनी दिलेली ही सर्व माहिती ऐकल्यानंतर आदिती म्हणते, हो हो, हे अगदी खरं आहे. आमच्या घरी स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत. स्टेनलेस स्टील म्हणजेच लोखंडावर प्रक्रिया करून बनवलेला गंज न पकडणारा धातू. आदिती म्हणते की आमच्या घरी नॉनस्टिकची पण भांडी आहेत. नॉनस्टिक म्हणजे पदार्थ न चिकटणारी भांडी. आदितीच्या घरी स्टेनलेस स्टील, नॉनस्टिक याच्याबरोबरच कोटेड मेटलची पण भांडी आहेत. कोटेड मेटल म्हणजे एका धातूचा दुसऱ्या धातूवर लेप लावून तयार केलेली भांडी. सर्व मुलांचा आणि सर्व वस्तूंचा संवाद ऐकल्यानंतर खलबत्ता म्हणतो, प्रत्येकजण स्वतःच्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. खिशाला परवडणारी म्हणजे कमी किंमत असणारी भांडी. सर्वांची चर्चा ऐकून घेतल्यानंतर प्रशांत म्हणतो की एकूण काय तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. अविभाज्य म्हणजे अलग न करता येणारे. माणसांच्या गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता आढळते, पण जिथे जिथे मानव समाज आहे तिथे तिथे भांडी ही असणारच. भांड्यांबद्दलच्या चर्चेची सुरुवात ही आदिती कोठीच्या खोलीमध्ये लपायला गेल्यामुळे झालेली होती. याच चर्चेच्या शेवटी आदिती म्हणते की आज आम्हाला तुम्हा सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्हाला म्हणजेच अरुण, आदिती, माधव, मंदा, प्रशांत या मुलांना. आणि यामध्ये तुम्हा सर्वांबरोबर म्हणजे जाते, दगडी पाटा, सुरई, खलबत्ता, काटवट, उखळ यांच्याबरोबर. आम्ही सगळी मुले तुम्हा सगळ्या वस्तूंचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हाला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आणली. आजच्या या चर्चेतून मातीची भांडी, चामड्याची भांडी, लाकडाची भांडी, दगडाची भांडी, तांब्याची भांडी, चिनी मातीची भांडी, नॉनस्टिकची भांडी, कोटेड मेटलची भांडी, स्टेनलेस स्टीलची भांडी, ॲल्युमिनियमची भांडी, कासे, पितळ आणि तांबे यांची भांडी या सर्वांचा परिचय झाला. म्हणून आदितीने सगळ्यांचे खूप खूप आभार मानले. या पाठावरती काही स्वाध्यायाचे प्रश्न विचारले जातात, ते आपण पाहूया.
खालील आकृती पूर्ण करा. मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक. समोर 5 चौकटी दिलेल्या आहेत, त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. खालील आकृती पूर्ण करा. संवाद करणाऱ्या मुलामुलींची नावे. समोर 5 रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत, त्यामध्ये संवाद करणाऱ्या 5 मुलांची नावं लिहायची आहेत. पुढचा प्रश्न. खालील आकृती पूर्ण करा. संवादात भाग घेणाऱ्या वस्तूंची नावे. समोर 6 चौकटी दिलेल्या आहेत. संवादात भाग घेतलेल्या 6 वस्तूंची नावं लिहायची आहेत. पुढचा प्रश्न. खालील आकृती पूर्ण करा. सुट्टीतील मुलांच्या धमाल करण्याच्या गोष्टी. समोर 3 रिकाम्या चौकटी आहेत, त्यामध्ये उत्तर लिहायचे आहे. पुढील प्रश्न. 2-2 उदाहरणे लिहा. 1. मातीची भांडी. 2. लाकडी भांडी. 3. तांब्याची भांडी. 4. चिनी मातीची भांडी. 5. नॉनस्टिकची भांडी. 6. काचेची भांडी. प्रत्येकासमोर 2 चौकटी आहेत, त्यामध्ये उत्तरे लिहायची आहेत. यांना काय म्हणतात? 1. जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट. 2. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवावयाचे भांडे. 3. दुधासाठीचे भांडे. 4. ताकासाठीचे भांडे. 5. पूर्वी आंघोळीसाठी वापरायचे भांडे. समोर चौकट दिलेली आहे, त्यामध्ये उत्तर लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न. चौकटी पूर्ण करा. दुपारी मुले हा खेळ खेळत होती. 2. आदिती येथे लपली. 3. या पाठाचे नाव. 4. आदितीने भावंडांना दाखवलेली वस्तू. 5. आजी आजोबांच्या गावी गेलेले. समोर चौकटी दिलेल्या आहेत, त्यामध्ये उत्तरं लिहायची आहेत. खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा. 1. शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली. 2. पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती. 3. आज घरोघरी मिक्सर वापरतात. 4. मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. धन्यवाद.